एस.टी. महामंडळ विभागीय कार्यालय आयोजित शिवजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ नांदेड विभागीय कार्यालय नांदेड यांच्या वतीने गेल्या 17 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही मोठ्या हर्ष उल्हासात साजरी केली जाते. यावर्षी देखील दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार असून शिवव्याख्याते शाहीर बळीराम जाधव सुजलेगावकर व संच यांचा पोवाडा व शाहिरी गीतांचा कार्यक्रम होणार असून या जयंती सोहळ्याला नांदेडसह आजूबाजूच्या परिसरातील शिवप्रेमींनी विभागीय कार्यालय एस.टी. महामंडळ नांदेड या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन एस.टी. महामंडळ विभागीय कार्यालय नांदेड शिवजन्मोत्सव जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर एस.टी. महामंडळाचा. सर, मागच्या 17 वर्षापासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराजांची मोठ्या उत्साहात साजरी करतो. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांची बी जयंती साजरी करतो, शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतो. जेवढे राष्ट्रीय पुरुष जयंती आहे तेवढे मोठ्या प्रमाणात साजरी करतो. तर मागच्या 17 वर्षापासून आमच्या नांदेडमध्ये आजूबाजूचे जेवढे खेडेगाव आहेत, 50-60 खेडेगाव, तेवढे एस.टी. महामंडळाची मिरवणूक पाहण्यासाठी उत्सुकतेप्रमाणे येतात. तर यावेळेस आम्ही उज्जैनचं जे महाकालचं जे तांडव चालू आहे आघोरीचा, ते कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. कारण का महामेळावा चालू आहे, कुंभमेळा चालू आहे, त्या अनुषंगानं त्या धर्तीवर आम्ही हे ठेवलेलं आहे. तर आपले मंत्री होते सत्तारबाई, त्यांनी नांदेड मराठवाड्यामध्ये त्यांनी आणला होता, नंतर मग नांदेडमध्ये आलेला आहे. तर हे पाहण्यासाठी पूर्ण नांदेड जिल्हा उत्सुक आहे. हा असा मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे. एस.टी. महामंडळ आम्ही देखावा करतो. आमचे कचे साहेब आहेत, त्यांचं पूर्ण टीम आहे. आमचे जेवढे मेकॅनिक लोक आहेत तेवढे त्यांनी रायगडावरचा किल्ला ट्रकवरती मोठ्या प्रमाणात साजरा केला, म्हणजे नकाशा बनवला, तयार केलेला जातो. ते पाहण्यासाठी लोक उत्सुक राहतात. 12 फुटाची छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, देखावा मोठ्या प्रमाणात करतो. त्याचबरोबर हे उज्जैनचा जे कार्यक्रम आहे महाकालचा, ते सुद्धा आम्ही तांडवचा ठेवलेला आहे. भव्य दिव्य असा झेंडा देखील आपण या माध्यमातून हे करणार आहोत, काय सांगा? हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठवाड्यामध्ये सर्वात मोठा झेंडा नांदेड जिल्ह्याचा आहे, पण मराठवाड्यामध्ये सर्वात मोठा झेंडा, या झेंड्याचं कौतुक आहे सर. ते झेंडा आम्ही खास पुण्याहून मागवलेला आहे, बनवायला दिला होता. 4 दिवस लागले बनवायला, तिथून आमचे कर्मचाऱ्यांनी जाऊन आणलेला आहे. तर या झेंडा म्हणजे नांदेडमध्ये सर्व पब्लिक या झेंड्याला पाहण्यासाठी येईल अशी अपेक्षा आहे. 19 फेब्रुवारी रोजी भव्य अशी रॅली अथवा मिरवणूक निघणार आहे, मार्ग काय असणार आहे? हो, मार्ग विभागीय कार्यालय श्रीनगर, शिवाजीनगर आणि वजीराबाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथपर्यंत आहे. तर आमच्या कार्यक्रमामध्ये मोठमोठे लोक येतात. दरवर्षी कलेक्टर साहेब येतात, एस.पी. साहेब येतात, आदरणीय आमचे श्रद्धास्थान प्रतापवाडी चिखलीकर साहेब येतात, बालाजी कल्याणकर, हेमंत पाटील, पाठीमागं आलेले आमचे आदरणीय श्रद्धास्थान माजी खासदार वसंतरावजी पाटील चव्हाण साहेब हे सुद्धा आले होते, डी.बी. पाटील सुद्धा आले होते. असे प्रत्येक जण येतात. विशेष म्हणजे आम्हाला सहकार्य केलेले माननीय प्रतापवाडी चिखलीकर साहेब हे आवर्जून न विसरता, मुंबई असो, दिल्ली असो, कुठलंही त्यांचं काम असो, त्यांनी सर्व कामं सोडून छत्रपती शिवाजी महाराज विभागीय कार्यालय नांदेड बस स्थानक इथे प्रतापवाडी चिखलीकर साहेब आवर्जून राहतात आणि आम्हाला प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांनी मदत करतात. मागच्या लॉकडाऊन पिरियडमध्ये त्यांनी आम्हाला कमीत कमी 15 ते 20 लाखाचं जेव्हा बंद होती तेव्हा आम्हाला अन्नदान सुद्धा प्रतापवाडी चिखलीकर साहेब, बालाजी कल्याणकर साहेब असं प्रत्येकाने मदत केलेली आहे. त्यामुळे त्यांनी आवर्जून येणार यावर्षी. सर्व धर्म समभाव या माध्यमातून आपल्या जयंती मंडळामध्ये मुस्लिम बांधव देखील असतात, त्याविषयी काय सांगा? हो, दर आमच्या इथे 18 पगड जातीचे लोक राहतात. मागच्या वर्षी खासदार प्रतापवाडी चिखलीकर साहेबांनी आमचे शेख नवाज भाई म्हणून आहे, त्यांचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव गाजलेलं आहे. आमचे मेकॅनिक रमा जोंधळे म्हणून आहेत, ते सुद्धा आमचे एकदा विभागीय अध्यक्ष होती कर्मचाऱ्यांची, ती सुद्धा खूप चांगलं काम करते. सर्व समाजाचे धरून आम्ही काम करतो साहेब. समाज बांधवांना किंवा नांदेडच्या आजूबाजूच्या परिसरातील शिवप्रेमींना आव्हान काय असणार आहे? दरवर्षी प्रत्येक अधिकारी आमचा कुठलाही याच्यामध्ये सहभाग नसतो, पण यावेळेस आमचे श्री वडसकर साहेब विभाग नियंत्रक यांनी स्वतः अध्यक्ष झालेले आहेत. त्यामुळे आम्हाला अभिमानाची गोष्ट, यावेळेस आम्ही उत्सुकतेपणे 16 वर्षामध्ये जेवढं केलं नाही, तर यावेळेस आमचे अध्यक्ष साहेबांनी आम्हाला फुलटू मदत केलेली आहे. त्यांचं मी मनापासून आभार मानतो. त्यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, मी सचिव आहे, सर्व कर्मचारी आहेत. त्यामुळे आमचं जोरात कार्य राहणार आहे. यावेळेस मोठी मिरवणूक राहणार आहे. नांदेड जनतेला मी आवाहन करतो की सर्वजणांनी
या कार्यक्रमाला यावं, सर्व आमदार खासदार कलेक्टर SP साहेब सर्वांनी या कार्यक्रमाला यावं ही दोन्ही हात जोडून मी विनंती करतो आणि आजूबाजूच्या पब्लिकला सांगतो की तुम्ही या 12:30 वाजता 12:15 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे अशी आमची रूपरेषा आहे सर. दरवर्षीप्रमाणे राजे छत्रपती शिवराय यांची जयंती गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये साजरी होत असते. त्याचंच एक अनुकरण म्हणून आम्ही विभागीय कार्यशाळा आणि विभाग नियंत्रक कार्यालय यांच्या मार्फत या ठिकाणी आम्ही सर्व धर्म समभाव हा एकच उद्देश ठेवून सर्वांच्या वतीने सर्वांच्या सहकार्याने आम्ही राजांची जयंती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करण्यासाठी उत्सुक असतो आणि सर्वांचं आम्हाला या जयंतीसाठी असं मोलाचं योगदान आणि सहकार्य सर्वांचं लाभल्यामुळं आम्ही सर्वांच्या वतीने अशी मोठ्या उत्साहामध्ये एकमेव अशी विभागीय कार्यालयाच्या मार्फत ही जयंती आम्ही दरवर्षीप्रमाणे साजरी करत असतो.